तर बघा वगळामध्ये हे पळसाचं झाड आहे. बघितलं, पळस तर सगळ्यांनाच माहिती आहे. 3 पानाचा पळस. ह्या झाडाला 3 पानं असते ती बघा, 3 पानं दिसते ते हे का, हिरवीगार पानं आहेत. आणि वर इकडं शेंड्याला बघा केशरी कलरची फुलं आली ती पळसाला. तर पळस हा ह्या दिवसातच फुलतो, तर ह्या महिन्यातच असं फुलून ह्याला फुलं येतात. तर बघा ह्याची फुलं खाली पण पडली ती, पळसाची पानं तर किती पडली ती. पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या बनवल्या जायच्या. ह्या पानांवर पहिलं आता नवीन पत्रावळ्या निघाल्या त्या, पण पहिली जुनी माणसं ना पळसाची पानांच्या पत्रावळ्या बनवत होती. तर परत आता इथं करवंद वगैरे रानात न्यायला जरी आम्ही आलो ना इकडं, तरी हे पळसाची पानं घेऊन त्याच्यापासून आम्ही द्रोण बनवतो. आणि त्या द्रोणातनं आम्ही हे घेऊन करवंद, जांभळं, पळसाच्या. तर बघा बेंद्राच्या सणाला आमच्या इकडे पळसाच्या झाडाची मुळी काढून आणली जाते. ती चेचून ते जे गोंडे बनवले जातात आणि ते गोंडे बैलाच्या गळ्यात बांधला जातो. शेतीच्या अवजाऱ्यांना पण सगळीकडे गोंडा बांधला जातो. मंदिरामध्ये गोंडा बांधला जातो. गाड्यांना सुद्धा गोंडा बांधला जातो. आणि रानांना पण नैवेद्य दाखवून रानामध्ये सुद्धा काटकी उभी करून गोंडा बांधला जातो. तर बघा पळसाच्या झाडाच्या मुळीचा आमच्याकडे असा बेंद्राच्या सणाला वापर केला जातो. अशी मोठी पानं आहेत बघा पळसाचे. ही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण नवीन पिढीला आता माहीत आहे का ही पळस अशी फुलं येतात, हे काय आहे का माहिती त्यांना? आता सांगा बरं, आपल्याला माहिती आहे. तर बघा कसा पळस फुलला या, किती फुलं बहरलेत बघा, आहे का. हे फक्त ह्या दिवसातच फुलतो पळस बरं का. हे बघा असा कशी फुलं आहेत बघा, किती छान दिसते ती. आणि पाणी तर अजिबात नाही बघा, पूर्ण वगळ आहे आमच्या इथं. वगळात ही झाड आहे. असं डोंगराकडला अशी ही झाडं उगवली जातात पळसाचे. बघा कसा सूर्य पण दिसतो ह्याच्यातनं बघा, मावळा आता निघाला या. आणि ह्या पळस अशी फुलं येतात. आणि ही त्या पळसाच्या झाडाची पानं आहे ती बघा. त्याचं मी आता तुम्हाला द्रोण पहिल्यातली माणसं कशी बनवायची तर ते दाखवते. द्रोण. परत आपण ज्या वेळेला घटस्थापना असते ना, आपण घट बसवतो त्यावेळेला सुद्धा पळसाच्या झाडाच्या पानाची पत्रावळी मंदिरात दिली जाते, मंदिरात. आणि त्याच्यावरती आपण ते वावरी आणून ठेवून देव बसवला जातो बघा. आपल्या घटस्थापना करतात.